याची किंमत किती असेल जोड्या बकरीची? ह्याच्या मेंढ्याची एक लाख पर्यंत जाते आणि त्या बोकड्यांची 1.5 लाख. 1 लाख किती? त्या 1 लाख नाही ती. हा 1 लाख पर्यंत आहे. ही 1 लाख आणि ही किती? ते दोन्ही 1.5 लाखापर्यंत जातात. बापरे. याची किंमत विचारता तुम्ही? कॉस्टली आहे बाबा हे. पेढा आहे तो पेढा. आफ्रिकन का काय? रेड बनवला आहे तो. सूर्य चांगला आहे बरं का, खूप चांगलं आहे. तर मित्रांनो आपण बनाना पाहू शकता एवढी मोठी. चला मग माणूस आहे का ऑलरेडी? कांदा नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कृषी प्रदर्शन 2025. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल दरवर्षीप्रमाणे आपल्या पुण्यामध्ये कृषी प्रदर्शन हे आयोजित केलं जातं किसानकडून. तर कृषी प्रदर्शन याचा अर्थ काय होतं माहिती आहे का? शेती आणि शेतीला म्हणजे निगडीत जे उद्योगधंदे असतात त्यांचं एकमेव व्यासपीठ म्हणजेच कृषी प्रदर्शन. तर हे कृषी प्रदर्शन मित्रांनो आयोजित केलं आहे PIECC ग्राउंड मोशी इथं आयोजित केलेले आहे आणि त्याची तारीख आहे 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत शेवटची डेट आहे. आणि वेळ आहे सकाळचं 9 ते संध्याकाळचं 5. आणि तिकीट असणार मित्रांनो 300 रुपये पर्यंत असणार कॅशमध्ये. जर तुमच्याकडे ऑनलाईन असेल थोडंफार डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. लहान मुलांना 50 रुपये तिकीट आहे आणि जे व्यावसायिक आहेत त्यांना 1200 रुपये तिकीट आहे. आणि जाणार आहेत 4 दिवस जाणार आहेत त्यांना 600 रुपये तिकीट आहे. रोज जाणार आहेत, रोज तर कोणी सहसा जात नाही, पण त्यांना 600 रुपये तिकीट आहे. तिकीट थोडं मागं पुढं होऊ शकतं, मी पहिल्या दिवशीचा व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर असंच आपण कृषी प्रदर्शनला भेट देणार आहोत. तर चला तर मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला अजून एक काम करायचं आहे, तुम्ही ते कधीच करते ते म्हणजे ना, कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो आज जाऊ आपण कृषी प्रदर्शन 2025. तर आत्ता काय आहे, इकडं गंधर्वनगरीचं चौक आहे, तिकडं ट्रॅफिक एवढी भयानक लागलेली ना, तर आम्ही एक शॉर्टकट घेतलेला आहे. त्या पुण्याचा एक अनुभव मला असा आला ना, तुम्ही शक्य तेवढं 2 व्हीलरने फिरा, कारण ट्रॅफिक एवढी भयानक लागलेली असते ना, 1 तास निघत नाही. घरच्यांना जर मी बोललो ना मी अर्धा तासात पोहोचणार आहे, कधी पोहोचू शकत नाही, 1 तास लागतो. आणि काय मित्रांनो नेहमी आज शेवटचा दिवस आहे, 14 तारीख आहे. थांब एक मिनिट. तर 14 तारीख आहे, तर एवढी गर्दी आहे ना, दरवर्षी अशीच गर्दी असते. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की तुम्ही रविवारी 14 तारखेला तुम्ही दुपारनंतर जाऊ नका. हे बघा आता परिस्थिती काय, पण ट्रॅफिक लागलेली आतमध्ये. आता किती वेळ लागतो आणि एवढी गर्दी दिसते ना. इकडे तुम्हाला एंटर करायचं आहे. जय हा बोल, हा बोल, हा बोल बोल बोल. हा हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता बोललो तर ना, कॅप्चर होय ना. हा पार्किंग जागा. तर इकडं तुम्हाला दिसत असेल
छत्रपती संभाजी महाराज यांचा टॅचू बघून साराच बोलला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दही बाती. प्रचंड अशी गर्दी झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल एवढी गर्दी. आत्ताशी 2:30 वाजले, आजचा रविवार आहे. एवढं एखादा रील्स बनले बघा सुनील महाराज नाही तुम्ही पाहू शकता इथं पास वगैरे असं बनवतात, याला ग्रीन पास म्हणतात. त्याच्याने एंट्री वगैरे करतात आपल्याला. हा पास इथं टोकन घेतलं का तुम्हाला इथं पास बनवावा लागतो. हा पास हा दिसतो, हा गळ्यात टाकावा लागतो. हा तुम्हाला दिसत असेल सोनालीचं ट्रॅक्टर. चला मग माणूस आहे का ऑलरेडी. कांदा चालू आहे डायरेक्ट. सोयाबीन आहे का. मित्रांनो इथं बघा तुम्ही, जर JCB असेल तर चेन वगैरे बघा कसलं ॲडव्हान्स मशीन आहे. बहुतेक काय धान्य काढायचं कशाचं आहे कमेंट्समध्ये सांगा.
चला तिथं नाश्ता आहे ना ते सोडलं काय आहे? हॅलो आपला किसानचा भला मोठा गेट दिसेल. सुनील आता झोप पहिले सावळी माझा राहणार आता उन्मत कोणता येताना काढू ना येताना काढू चिक्कू बिक्कू शिवार एवढी गर्दी भयानक आहे. सोनालीचा ट्रॅक्टर दिसतील आपल्याला. कसलं मोठं टायर आहे. कसली आहे बाबा हे पेढा आहे तो पेढा आफ्रिकन काय रेड बनवला आहे तो सुरू चांगला आहे बरं का खूप चांगलं आहे. तर मित्रांनो आपण बनाना पाहू शकता एवढी मोठी. कोणती काय का काही ब्लू जावा बनाना फ्रूट. बघत नाही काही. याची किंमत किती असेल थोड्या बघायची. ह्याच्या मेंढ्याची एक लाख पर्यंत जाते आणि त्या बोकड्यांची 1.5 लाख. 1 लाख किती? त्या 1 लाख नाही ती. हा 1 लाख पर्यंत आहे. ही 1 लाख आणि ही किती? ते दोन्ही 1.5 लाखापर्यंत राहतात. बापरे त्याची किंमत विकतात.